नमस्कार मंडळी, अरुणाज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. आणि आज आपल्याला बनवायचे, आपण आज एक वांग्याची रेसिपी टाकली होती बघा, रस्सा वांग, मसाला न भरता रस्सा वांग. तर आज आपल्याला करायचं खारं वांग. फार सर्वांना आवडतं खारं वांग, तर मी तुम्हाला मस्त असं खारं वांग करून देते खायला. आणि मी तुम्हाला खायला नाही देत, तुम्हाला बनवून खायचं आहे. तर चला सुरुवात करूया आपण वांग करायला. तरी ते बघा, आपण 6 ते 7 वांगी अशी कट करून घेतलेत. आणि त्यासाठी आपल्याला बघा इथं मी लसूण, खोबरं, अद्रक आणि कोथिंबीर. आणि बघा, एक तुम्हाला अजून सांगते की जेव्हा आपण पातळ भाजी करतो किंवा असं हे करतो ना, तेव्हा थोडा कढीपत्ता टाकायचा वाटायला. खूप मस्त भाज्या होत्यात. तुम्ही ही आपली टिप वापरून बघा, कढीपत्ता टाकून बघा, तुम्ही मस्तच भाज्या होत्यात आणि टेस्ट बघा वेगळीच येते अशी. तर यात मी थोडा कढीपत्ता पण वाटला आणि एक कांदा घेतला छोटासा. तर आपल्याला हे खारं वांग करायचं आहे. खारं वांग करून आपण त्याला थोडासा तडका देणार आहोत. मी कसा तडका देते बघा. तर आता प्रथम आपण हे कांदा जरा तेलात थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला. तेव्हा थोडंसं तेल टाकलं आहे मी आणि तेलामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. अगदी नॉर्मली परतून घ्यायचं आहे, त्याचा कच्चेपणा जाईल एवढंच परतून घ्यायचं आहे, जास्त नाही परतून घ्यायचा. तर थोडासा कांदा परतायचा आपल्याला हा. आणि मी मसाले तुम्हाला सगळे कांदा परतून झाल्यावर दाखवते. आपल्याला काय काय मसाले घालायचे, नॉर्मली रोजचेच मसाले घालायचे. आणि मसाला हा एकच प्रकारचा असतो बघा, थोडासा वेगळेपण असतं काहीतरी, पण प्रत्येक भाजी ही वेगवेगळी चवीला लागते. तर हे एक आपली झटपट टेस्टची खासियत आहे की तेच मसाले वापरून वेगवेगळ्या भाज्या करायच्या आणि टेस्ट पण सगळ्या भाज्यांची वेगळी लागते बघा. कारण थोडंसं काहीतरी आपण त्यात वेगळं करत असतो. आता जेवढा हवा आहे तेवढा कांदा अगदी 2 मिनटं परतायचा आहे, कारण त्या ओलसरपणा त्याचा कमी झाला पाहिजे म्हणून. तर बघा इथे आपला कांदा परतून झाला, पण ताटात करून घेऊया कांदा. असं वांग करून बघा, खारं वांग फार भन्नाट लागतं चवीला. तरी ते बघा, आपल्याला 1 चमचा आपला पोहे खायचा चमचा आहे बघा, तो 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. आणि आपल्याला मसाल्यातल्या डब्यातले छोटे छोटे चमचे, आपली वांगी किती त्यानुसार बघा, मी एवढीच हळद टाकते. 1 चमचा मसाला, आपला घरगुती मसाला आहे तो, कांदा लसूण मसाला. थोडंसं लाल तिखट घालते मी, कारण लाल तिखट आपल्याला नंतर टाकायचं आहे त्यात. 1 चमचा धना पावडर, आणि 1 चमचा बघा इथं मी छोटा चमचा आहे तो भरून हिंग, कारण वांग्याच्या भाजीला हिंग जास्त घातलं खूप मस्त भाजी होती. हे सगळं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर, हे आपण जे लसूण खोबरं वाटले बघा, कढीपत्त्याने वास पण खूप छान येतो मसाल्याचा पण, कारण मी ते कढीपत्ता वाटलेला आहे. तरी ते बघा, आपण चवीनुसार मीठ टाकतोय आणि धारभर तेल टाकायचं बघा आपल्याला त्यात, जास्त नाही टाकायचे. सगळं मिक्स करून घ्यायचं परत एकदा तेल टाकून. तर आपण इथे चांगला हाताने मी मसाला मिक्स करूयात. वांग्यात मसाला भरून घेऊयात आता. खूप सोप्या पद्धतीचं बघा, अगदी जास्त काही मटेरियल तुम्ही बघितलं आता, मटेरियल आपण जास्तीचं काही घातलेलं नाही त्याला. आणि खूप सुपर असं बघा आपल्याला खारं वांग करता येतं थोड्याच मसाल्यातून. तर बघा इथं मी थोडासा जास्तीचा मसाला केला होता, कारण की आपल्याला ह्या मसाल्याचा तडका द्यायचा आहे. कसं छान तडका देते बघा मी आता. त्यानंतर आपलं वांग शिजल्यावर आपल्याला तडका द्यायचा आहे. आणि थोडासा उरलेला आहे तो आपण तेलात घालूया. तर मी कढईत तेल घालून घेतलं बघा.
तेल मी थोडंच टाकलं आता इथे, कारण आपल्याला नंतर थोडंसं तेल टाकायचं. आपला मसाला मस्त परतलेला आहे. आता आपण वांग टाकून घेऊ. बघा कसं दिसतंय तुम्हाला वांग. आता आपल्या याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक 5-5 मिनिटांनी थोडं थोडं उघडून हलवून द्यायचं आहे वांग. तर आपण इथे गॅस थोडासा मंद करतोय. आणि ताजं वांग असल्यावर बघा पटकन शिजलं जातं. शिळं वांग असं थोडा वेळ लागतो. आपल्याला खारच वांग बनवायची, त्यामुळे तो वाफेवर शिजायचं. पाणी वगैरे काही टाकायचं नाही. मी इथे 1 टिपका पण पाणी टाकलेलं नाही याच्यामध्ये. असं 1-2 वेळा मधून येऊन द्यायचे. इथे बघा मस्त आपला खारं वांग झालेलं आहे. आपण याला कढईत काढून घेऊयात. कसं दिसतंय बघा वांग. करून बघा, खूप सोपं आहे आणि 5 ते 7 मिनटं त्याला शिजायला लागतं. जास्त वेळ पण लागत नाही, कारण तेलात पटकन परतलं जातं. आता आपल्याला त्याच्यावर तडका द्यायचा आहे. बघा कसा तडका देतोय आपण. बघा बघा, आपण कढीपत्ता टाकलाय तडक्यासाठी. आणि जो आपला मसाला होता वांग्यातला उरलेला म्हणजे मुद्दाम ठेवला थोडा तसं छान तडका देऊ आपण. बघा तुम्ही तडका वांग करून बघा. खारं वांग आहे, पण तडका खारं वांग आहे. थोडंसं लाल तिखट टाकायचं बघा येत आपल्याला. छान लागतं बघा, एकच नंबर लागतं. तुम्ही नक्की करून बघा आणि खाल्ल्यावर मग मला कमेंट करून सांगा की आपलं वांग कसं झालं आहे ते. कारण झटपट रेसिपी आहे आणि खूप सोपी आहे. बघा मसाला परतून झाला आहे आणि यावर देऊ आपण तडका. बघा आपलं हे तडका खारं वांग कसं झालं आहे. खूप छान झालं आहे, सुपर असं झालं आहे. तर एकदम साधी आणि सोपी आणि आपली रेसिपी आहे, झटपट रेसिपी इन मराठी. तर त्यामुळं ही झटपट रेसिपी इन मराठी नक्की ट्राय करून बघा. आणि आपलं कसं झालं आहे वांग ते नक्की ट्राय करा. आणि तुम्ही ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की आपलं वांग कसं झालं आहे ते. आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि नेहमी अशा नवनवीन रेसिपी घेऊन येत जाईल. तर सर्वांनी खूप असं सहकार्य करा, कारण मी पण चॅनलवर नवीनच आहे. त्यामुळे सर्वांनी मला खूप समजून घ्या. धन्यवाद.